शिरूरच्या बेट भागात शेती पंप आणि केबल चोरीच्या सत्रांनंतर आता वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत। मलठण येथील शिंदेवाडी परिसरात शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर, ट्रक आणि पोकलेन मशीनमधील बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी यमराज शिंदे राहणार शिंदेवाडी मलठण यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सुमारे 25,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। फिर्यादी यांच्या विहिरीच्या कामासाठी ट्रॅक्टर, ट्रक आणि पोकलेन मशीन उभी करण्यात आली होती। 9 मार्च 2026 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी उभ्या वाहनांच्या बॅटऱ्या पळवून नेल्या। यामध्ये ट्रॅक्टरमधील 8,000 रुपये किमतीची, ट्रकमधील 9,000 रुपये आणि पोकलेन मशीनमधील 2 बॅटऱ्या असा एकूण 4 बॅटऱ्यांचा समावेश आहे। 10 मार्च रोजी सकाळी कामासाठी गेल्यानंतर हा चोरीचा प्रकार लक्षात आला। या घटनेचा प्राथमिक तपास शिरूर पोलीस करीत असून परिसरातील संशयास्पद हालचालीची माहिती घेतली जात आहे। शेतातील कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या कामातही अडथळा निर्माण झालाय। पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचं काम वेगाने सुरू आहे। या चोरीच्या सत्रामुळे ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी कडक पाळत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे।